हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण आलेलो आहोत चमकी उलन समई पार्ट पार्ट 3मध्ये. मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं. आता इथून पुढचं पाहणार आहोत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. ही जी समई आपण तयार केलेली आहे ही आपला आत्ता आपण समईच्या या पॉईंटमध्ये चाललेलो आहोत आणि हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून कमी कमी करत जायचे आहेत टाके. आपल्याला या पॉईंटपर्यंत टाके कमी करायचे आहेत. सिंगल क्रोशाचं काम करत चाललेलं आहोत आपण. मुक्या खांबाचं काम चाललेलं आहे, आपलं सुरू आहे सध्या. मुका खांब घेतलेला आहे आणि टाके कमी करत चाललेला आहोत. या पॉइंटला एक टाका मी कमी करत आहे. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सी टाकायची आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी झालेला आहे. पुढे असे टाके कमी करत जायचं आहे. चेप पाहत टाके कमी करायचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटपर्यंत टाके कमी करायचे आहेत आपल्याला. समईचा हा जो पॉईंट आहे, हा जो शेप आहे, हा जो शेप आलेला आहे, हा शेप पर्यंत हे काम करायचं आहे. या ठिकाणीही एक टाका मी कमी करत आहे. प्रत्येक ठिकाणी टाके कमी करायचे नाहीये. ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणीच कमी करायचे आहेत. जास्त टाके कमी करू नका. जास्त टाके कमी केले तर तुमचा चेप बिघडेल. चेप पाहत टाके कमी करायचं काम करायचं आहे आपल्याला. या पॉइंटलाही एक टाका मी कमी करत आहे. आता आपण टाके कमी करत 2 राऊंड कंप्लीट करून घेऊयात, नंतर पुढे जाऊयात. हे पहा फ्रेंड, आता आपण टाके कमी करत या पॉइंटला आलेलो आहोत आणि इथून पुढे आपल्याला टाके वाढवायचे आहेत. 2 राऊंड मध्ये टाके वाढवायचे आहेत. जास्त टाके वाढवायचे नाहीयेत. जास्त टाके वाढवले तर शेप पाहत टाके वाढवायचे आहेत. या पॉइंटला 2 टाके वाढवलेले आहेत. शेप पाहत टाके वाढवायचं काम करायचं आहे. जोपर्यंत आता आपण हा जो शेप आहे फुगीर शेप, याच्यामध्ये चाललेला आहोत आणि हा शेप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत आपल्याला. आणि पुढे याच्यामध्ये आतल्या साईडनी या पॉइंटला टेलरिंगचे जे कपड्याचे तुकडे, ब्लाऊज पीसमधले नवीन ब्लाऊज पीसमधले कट झालेले तुकडे वापरलेले आहेत. नवीनच वापरा, जुनं वापरू नका. फायबर मिळालं तर फायबरही वापरू शकता. या ठिकाणी फायबर मिळत नाही, हा ग्रामीण भाग आहे. टाके वाढवायचं काम आणखीन
2 राऊंडपर्यंत टाके वाढवायचे आहेत. या शेपपर्यंत टाके वाढवायचे आहेत आपल्याला. नंतर पुढे कमी करायचे आहेत. शेप पाहत टाके वाढवायचं काम करायचं आहे. जास्त प्रत्येक टाक्यात टाका वाढवलेला नाहीये. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवलेला आहे. आणखीन 2 राऊंड टाके वाढवायचं काम करायचं आहे आणि पुढे कमी करायचे आहेत आपल्याला टाके. हे जे 3 टप्पे आपण केलेले आहेत ते अशाच प्रकारे केलेले आहेत. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. टाके कमी करत वाढवत, कमी करत वाढवत असं करत हे 3 टप्पे केलेले आहेत. पुढचे 2 राऊंड टाके वाढवायचे आहेत आणि नंतर पुढे कमी करायचे आहेत. त्या राऊंडपर्यंत येऊयात आपण टाके वाढवत. तो शेप तयार होत चाललेला आहे. आपला शेप हा असा झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी टाका वाढवलेला नाहीये. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवलेला आहे. ते पातळ टाके वाढवायचं काम करायचं आहे. या राऊंडला आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि हे जे टाके वाढवायचं काम आहे ते आपल्याला हा जो पॉइंट आहे तारेचा या पॉइंटपर्यंत करायचा आहे आणि नंतर पुढे कमी करायचे आहे टाके. आपण आत्ता या पॉइंटपर्यंत येऊयात टाके वाढवत, नंतर पुढे जाऊयात. हे पहा, आपला टाके वाढवायचं काम आपलं हे जे टाके वाढवायचं काम आहे ते या पॉइंटपर्यंत आलेलं आहोत आपण आत्ता आलेलो आहोत आणि पुढे जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे. एकच राऊंड घ्यायचा आहे. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत टाके वाढवायचं काम बंद केलेलं आहे आणि जेवढे वाढलेले आहेत तेवढ्यावर काम करत एक राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. नंतर पुढे जायचं आहे. 1 सिंगल क्रोशा प्रत्येक टाक्यात घ्यायचा आहे आणि नंतर पुढे कमी करायचे आहे टाके आपल्याला. आता टाके वाढवण्याचे जे पॉइंट होते ते संपलेले आहेत आणि हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पुढे टाके कमी करत जायचं आहे. प्रत्येक राऊंडमध्ये शेप पाहत टाके कमी करायचे आहेत आपल्याला.
हा जो शेप आपला असा झालेला आहे आणि या पॉईंटपासून आपण टाके कमी करायला सुरुवात करत आहोत. या पॉईंटला हा जो पॉईंट आहे, हा जो टाका आहे, हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत जायचं आहे. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच कमी करायचे आहेत. आत्ता एक टाका कमी केलेला आहे. नंतर पुढे 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. या पॉईंटलाही एक टाका मी कमी करत आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करायचे आहेत. आपल्याला टाके कमी करत या शेपमध्ये यायचं आहे. आत्ता आपण या शेपमध्ये आहोत. असेच कमी कमी करत या पॉईंटपर्यंत येऊयात, नंतर पुढे जाऊयात. हा जो शेप आहे या शेपमध्ये आत्ता आपण आहोत आणि इथून कमी कमी करत या पॉईंटपर्यंत यायचं आहे. नंतर पुढचं पुढे बघूयात. हा जो तारेचा पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत टाके कमी करायचे आहेत आपल्याला. आणि आतल्या साईडने टेलरिंगचे जे नवीन ब्लाऊज पीसमधले कट झालेले जे तुकडे आहेत ते भरणार आहे मी. आणि तुम्हाला फायबर मिळालं तर तुम्ही तेही वापरू शकता. या पॉईंटला एक टाका कमी करत आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत जायचं आहे. तारेचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम करायचं आहे. या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे. ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणी टाका कमी करायचा आहे. या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे. जास्त टाके कमी करू नका. जास्त टाके कमी केले तर तुमचा जो शेप आहे तो तसा होणार नाही. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच कमी करा. या पॉईंटलाही एक टाका मी कमी केलेला आहे. आपल्याला या पॉईंटपर्यंत टाके कमी करत यायचं आहे. करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि इथून पुढे आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत या पॉईंटपर्यंत यायचं आहे. आणि नंतर पुढे टाके वाढवायचे आहेत. आणि आत्ता आपण याच्यामध्ये टेलरिंगचे तुकडे भरून घेऊयात. हे जे नवीन ब्लाऊज पीसमधले तुकडे आहेत आणि हे जे आहेत ते या साईडने असे भरायचे आहेत, आतल्या साईडने. आणि आत्ता जेवढे टाके आपले कमी झालेले आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे पुढे आपल्याला.
या ज्या तारा आहेत त्या मध्यभागी घ्यायच्या आहेत, मध्यावर घ्यायच्या आहेत. आत्ता जेवढे टाके आपले कमी झालेले आहेत, कमी कमी करत आपण टाके आलेलो आहोत या पॉईंटला, आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. जवळजवळ या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत यायचं आहे तारेच्या. नंतर पुढे टाके वाढवायचे आहेत. आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये जायचं आहे. तारेचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत येऊयात आणि नंतर पुढे बघूयात. हे पहा, आपला हा जो पॉईंट आहे हा पॉईंट रेडी झालेला आहे आणि आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये जायचं आहे. पुढच्या पॉईंटमध्ये जाताना टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटपासून कमी कमी करत या पॉईंटला आलेलो आहोत आपण टाके. आता इथून पुढे वाढवत जायचं आहे, पुढच्या स्टेपमध्ये जायचं आहे. या पॉईंटला 2 टाके वाढवलेले आहेत. या पॉईंटपर्यंत टाके वाढवायचे आहेत आपल्याला, नंतर पुढे कमी करायचे आहेत. जसं आपण या पॉईंटला काम केलं तसंच या पॉईंटलाही करायचं आहे आणि नंतर पुन्हा ती स्टेप या पॉईंटलाही घ्यायची आहे. जसं या 3 स्टेप सेमच आहेत, फक्त त्याचा आकार कमी कमी होत गेलेला आहे. शेप पाहतच टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे. जास्त टाके वाढवले तर तुमचा शेप बिघडेल, त्याच्यामुळे जास्त टाके घेऊ नका. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवा. प्रत्येक राऊंडमध्ये 2 किंवा 3च टाके वाढवा, जास्त टाके वाढवू नका. शेप पहा, टाके वाढवत जायचं आहे आपल्याला. या पॉईंटला 1 टाका वाढवत आहे. पुढच्या शेपमध्ये चाललेलो आहोत आपण. या पॉईंटलाही 1 टाका मी वाढवत आहे. जे टाके वाढवायचं काम आहे ते आपल्याला या पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि नंतर पुढे कमी करायचे आहेत. पुन्हा परत कमी झाल्यानंतर पुन्हा वाढवायचे आहेत, पुन्हा कमी करायचे आहेत आणि एंडपर्यंत यायचं आहे. हा जो एंड आहे समईचा, या एंडपर्यंत यायचं आहे आणि नंतर गोल्ड रिंगवरचं काम पाहायचं आहे आपल्याला, हे साईडचं. आत्ता आपण हे जे काम आहे, हा आपला पहिला टप्पा कंप्लीट झालेला आहे आणि हे 2 टप्पे कंप्लीट करून घेऊयात. अशाच प्रकारे जसं आपण हा टप्पा केला तसेच ह्याच्यावरचे 2 टप्पे कंप्लीट करून घेऊयात, नंतर पुढे जाऊयात. हे पहा फ्रेंड, टाके वाढवत आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि आपला शेप जो आहे तो असा झालेला आहे. आणखीन आपल्याला टाके जोपर्यंत गरज वाटेल तोपर्यंत वाढवायचे आहेत आणि नंतर पुढे
जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. एकच राऊंड घ्यायचा आहे. हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि या पॉईंट पासून जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत चाललेला आहोत आपण आता. शेप पाहतच ठरवायचं आहे टाके वाढवायचं काम. टाके वाढवायचं काम बंद केलेलं आहे. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत चाललेला आहोत आपण आता. पुढच्या पॉइंटला टाके कमी कमी करत जायचं आहे आपल्याला. हा पहिला राऊंड आहे आपला. जेवढे टाके आहेत तेवढ्या टाक्यावर काम करत, जेवढे टाके वाढलेले आहेत तेवढ्यावरच काम करत एकच राऊंड घ्यायचा आहे. हा राऊंड आणखीन संपलेला नाही आपला. इथून पुढे टाके कमी करत जायचं आहे आपल्याला. आणि टेलरिंगचे जे तुकडे आहेत ते वरून भरायचे आहेत. आता खालच्या साईडनी भरता येणार नाही आहेत आपल्याला, वरच्या साईडनी भरावे लागतील. टाके कमी करत चाललेला आहोत आपण या पॉइंट पासून. जास्त टाके कमी करू नका. शेप पाहतच टाके कमी करा. आत्तापर्यंत एकच टाका कमी केलेला आहे. आत्ता या पॉइंटला एक टाका कमी करत आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत जायचं आहे. जसं आपण हा शेप घडवला तसाच पुढचाही शेप घडवायचा आहे आणि त्याच्या पुढचाही असाच घडवायचा आहे. या पॉइंटलाही एक टाका कमी केलेला आहे. या पॉईंटपर्यंत टाके कमी करत येऊयात आपण. तारेचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत टाके कमी करत यायचं आहे आणि नंतर पुढे बघूयात. फ्रेंड, आपण इथून जे काम स्टार्ट केलेलं आहे सिंगल क्रोशाचं, ते पूर्ण सिंगल क्रोशाचं काम बॅकलुकमध्ये केलेलं आहे. पूर्ण बॅकलुकमध्ये टाके घेतलेले आहेत आणि पूर्ण काम बॅकलुकमध्येच आहे या समयचं. आत्ता आपण टाके कमी करत चाललेलो आहोत आणि या पॉईंटला आलेलो आहोत आपण आत्ता टाके कमी करत. याच्यामध्ये आपल्याला टेलरिंगचे तुकडे भरायचे आहेत. भरून घेऊयात. वरच्या साईडनी भरायचे आहेत आणि या ज्या तारा आहेत त्या मध्यावर आणायच्या आहेत, मध्यभागी ठेवायच्या आहेत. साईडनी भरायचे आहेत तुकडे.
आणि या पॉईंटपर्यंत टाके कमी करत यायचं आहे आपल्याला. या पॉईंटपर्यंत टेलरिंगचे तुकडे भरत या पॉईंटपर्यंत टाके कमी करत येऊयात. नंतर पुढे बघूयात. हे पहा, टाके कमी करत आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि टेलरिंगचे तुकडे भरलेले आहेत आणि आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत या पॉईंटपर्यंत यायचं आहे. आणि पुढे जसं आपण या ठिकाणी केलं तसंच या ठिकाणीही करायचं आहे. आत्ता आपण टाके जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत या पॉईंटपर्यंत येऊयात. नंतर पुढे बघूयात. हे पहा फ्रेंड, जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत या पॉईंटला आपण आलेलो आहोत आणि इथून पुढे आपल्याला टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटपर्यंत टाके वाढवायचे आहेत आपल्याला आणि नंतर पुढे कमी करायचे आहेत. जसं आपण या पॉईंटला केलं तसंच या पॉईंटलाही करायचं आहे. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी टाके वाढवायचे आहेत, जास्तीचे टाके वाढवायचे नाहीयेत. या पॉईंटला एक टाका मी वाढवत आहे. असेच राऊंडमध्ये टाके वाढवत जायचं आहे. आत्ता आपण टाके वाढवत या पॉईंटपर्यंत येऊयात आणि नंतर पुढे बघूयात. हे जे काम आहे टाके वाढवायचं ते बॅक लूपमध्येच घेतलेलं आहे. पूर्ण काम बॅक लूपमध्ये घेतलेलं आहे समईचं. प्रत्येक राऊंडमध्ये एक किंवा 2च टाके वाढवलेले आहेत, जास्त टाके वाढवलेले नाही आहेत. हा जो पहिला राऊंड आहे या राऊंडमध्ये 2च पॉईंटला टाके वाढवलेले आहेत आणि बाकी जसे टाके आहेत तसेच टाकलेले आहेत. आणि पुढच्याही राऊंडला असंच करायचं आहे. पुढचे 3 राऊंड असेच करायचे आहेत आणि नंतर पुढे कमी करायचे आहेत आपल्याला टाके. करून घेऊयात. हे पहा, आपला हा जो शेप आहे तो बदलत चाललेला आहे आणि जोपर्यंत फुगीर शेप होत नाही तोपर्यंत हे करत राहायचं आहे टाके वाढवायचं काम. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवलेलं आहे. आणि हे साईडनी भरायचं आहे. मध्यभागी तारा ठेवायच्या आहेत, तारा मध्यावर आणायच्या आहेत. जसं आपण या पॉईंटला आणि या पॉईंटला केलं तसंच या पॉईंटलाही करायचं आहे. करून घेऊयात. हे पहा, आपला शेप हा असा झालेला आहे आणि या पॉईंटपासून आपल्याला टाके कमी करत जायचं आहे. या पॉईंटपासून जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे आणि ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणी टाका कमी करायचा आहे. आत्ता आपण जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत आलेलो आहोत या पॉईंटपर्यंत आणि इथून पुढे टाके कमी करत चाललेलो आहोत आपण. या ठिकाणी या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे.
असेच राऊंडमध्ये टाके कमी करत हे काम कंप्लीट करून घ्यायचं आहे. जास्त टाके कमी करू नका. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच कमी करा. आणि पुढे कमी कमी करत या पॉईंटपर्यंत यायचं आहे आणि हा पॉईंट लॉक करून घ्यायचा आहे. आपल्याला करून घेऊयात. हे पहा, या पॉईंटला आपण आलेलो आहोत. आणि फ्रेंड, इथून पुढचं काम पुढच्या भागात पाहूयात. तोपर्यंत बाय. थँक्यू.